मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर। इंडियन ऑइल यांच्या माध्यमातून एक नोटिफिकेशन निघालेलं आहे मित्रांनो। पदाचं नाव आहे अप्रेंटिस। ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होणार आहेत 4/11/2020 पासून। शेवटची तारीख आहे अर्ज भरण्याची 22/11/2020। तर इंडियन ऑइलच्या माध्यमातून संपूर्ण वेगवेगळ्या राज्यामध्ये ही पदं भरली जाणार आहेत आणि त्याचा तपशील इथे आहे। एकूण 482 पदांकरता ही भरतीची जाहिरात आहे। गुजरातकरता 90 पदं आहेत, त्याचं विश्लेषण इथे दिलेलं आहे। सर्व कॅटेगरीकरता पदं आहेत, ट्रेडसुद्धा भरपूर आहेत। राजस्थानकरता 46 आहेत, वेस्ट बेंगालकरता 44, बिहारकरता 36, आसाम 31, यूपीकरता 18, ओडिशाकरता 51, त्यानंतर छत्तीसगडकरता 6, झारखंडकरता 3, हरियाणा यांच्याकरता 43, पंजाबकरता 16, दिल्लीकरता 21, यानंतर यूपी टोटल 24, यामध्ये उत्तराखंड टोटल 6 हे वेगळे आहेत। तामिळनाडूकरता 32, यानंतर कर्नाटकाकरता 3 आणि आंध्र प्रदेशकरता 6 असे 482 पदं ही भरली जाणार आहेत। त्याची शैक्षणिक पात्रता इथे दिलेली आहे, आपण बघू शकता। अतिशय मोठी ही जाहिरात आहे, त्यामुळे ही जाहिरात आपण PDF स्वरूपामध्ये डाउनलोड करून घ्या। ही जाहिरात मी आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनल आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब, तिथे उपलब्ध करून देतो। त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देतोय। आपण तिथून ही जाहिरात डाउनलोड करायची आहे, सविस्तर जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर अप्लाय करायचं आहे। पात्रता ही आपण बघू शकता पॉली आहे संबंधित ट्रेडमध्ये, आणि काही पदांकरता ग्रॅज्युएशनसुद्धा मागितलेलं आहे। बॅचलर डिग्रीसुद्धा मागितलेली आहे इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या ट्रेड अनुसार। त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर फ्रेशरसाठी 12वी पास लागणार आहे। ट्रेड अप्रेंटिस करता फुल टाईम बॅचलर डिग्री मागितलेली आहे। डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर स्किल सर्टिफिकेट होल्डर यांच्यासाठी सुद्धा जागा आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे। एज क्रायटेरिया ॲज पर द गव्हर्नमेंट रूल्स 30/10/2020 ला वयाची गणना ही केली जाणार आहे। स्टायफंड हा अप्रेंटिस ॲक्ट 1961, 1973 आणि 1992 प्रमाणे मिळणार आहे। तर अशा प्रकारची ही जाहिरात आहे, आपण बघून घ्यायची आहे आणि अप्लाय करायचं आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। टेलिग्रामला अद्याप जॉईन झाले नसाल तर जॉईन व्हा। मित्रांनो, धन्यवाद।